छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या चंद्रकांत चषक 2026 फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला. बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि जिद्दी खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील ही लढत सुरुवातीपासूनच अटीतटीची ठरली. दोन्ही संघांनी आक्रमण आणि बचाव यामध्ये जबरदस्त समतोल राखत मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत ठेवला आणि मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. उत्तरार्ध मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. पाटाकडीलच्या आक्रमणाने जोर पकडला आणि त्याचवेळी खंडोबाच्या गोलरक्षकाकडून झालेल्या एका छोट्याशा चुकीचा अचूक फायदा घेत अमीन खजीर याने निर्णायक गोल नोंदवला. हा एकमेव गोल सामन्याचा निकाल ठरवणारा ठरला आणि पाटाकडील तालीम मंडळाने 1-0 अशा फरकाने विजय मिळवत चंद्रकांत चषकावर आपले नाव कोरलं. कैलासवासी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला हजारो फुटबॉल प्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. बालगोपाल तालीम मंडळ आणि जाधव इंडस्ट्रीज यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने पार पडली. अंतिम सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये निर्माण झालेला जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि खेळाडूंना मिळालेला उत्साह हा स्पर्धेच्या यशस्वीतेचा ठळक पुरावा ठरला. सामन्यानंतर झालेल्या बहारदार बक्षीस समारंभात विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. पाटाकडील तालीम मंडळाने विजेतेपदासह रोख पारितोषिक आणि चषक पटकावला, तर खंडोबा तालीम मंडळाने उपविजेतेपदावर समाधान मानलं. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही गौरवण्यात आलं, ज्यामध्ये मालिकावीर म्हणून अमीन खजीर याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकंदरीतच चुरशीचा सामना, उत्कृष्ट नियोजन आणि खेळाडूंची जिद्द यामुळे चंद्रकांत चषक 2026 ही स्पर्धा फुटबॉल प्रेमींच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील यात शंका नाही.